तुमच्या मुलांना 2 ते 10 पर्यंतचा टेबल इझिली येतो, परंतु त्यानंतरचा म्हणजे 11 ते 20चा टेबल येत नाही का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि इतरांना शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच बेल आयकॉनवर जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच @learn&fun with अंजली तसेच #A4Anjali6484 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. गुड मॉर्निंग, नमस्ते. मी आहे तुमची लाडकी मैत्रीण A फॉर अंजली आणि आज आपण घेऊन आलेलो आहोत 11 ते 20 पर्यंतचे टेबल अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे. चला तर मग बघूया. आता 11चा टेबल सगळ्यांनाच माहिती आहे. 11 × 11 11 × 22 11 × 33 11 × 44 11 × 55 11 × 66 11 × 77 11 × 8 88 11 × 9 99 11 × 10 10 आता याच्यावरून आपण 12चा टेबल तयार कसा करायचा तर फक्त सोपं आहे. ह्या 11 मध्ये 11 ते 110 मध्ये आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं कंटिन्युअसली ऍड करत जायचं, पुढे लिहत जायचं, तर तुमचा असा 12चा टेबल तयार होतो. तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर बघू आपण 13चा टेबल. 13चा टेबल कसा तयार करायचा. जसं आपण 11 11 मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 मिळवले, तसंच 12 मध्ये सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत अंक ऍड करत जायचं, म्हणजे तुमचा 13चा टेबल तयार होतो. आता बघा 12 + 1 13 24 + 2 26 39 52 65 78 91 114 104 117 आणि 113. बस झाला टेबल तयार. अशाच प्रकारचे तुम्ही 13 26 39 52 65 मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 मिळवत गेलं तर तुम्हाला 14चा टेबल तयार होतो. ही झाली एक पद्धत. आता आपण बघूया दुसरी पद्धत. जर आपल्याला डायरेक्ट 15चा किंवा 14चा टेबल तयार करायचा आहे आणि आपल्याला 12 आणि 13चा टेबल तयार करून 14चा तयार करायचा नसेल, तर आपण 11 वरून डायरेक्ट 14चा टेबल कसा तयार करायचा. चला बघू. आता जर आपण 11च्या टेबलमध्ये 1 2 3 4 मिळवलेले आपल्याला 12चा टेबल मिळतो, पण आपल्याला डायरेक्ट 11 मध्ये किती मिळवायचे म्हणजे किती ऍड करायचं तर डायरेक्ट 13चा टेबल मिळेल. तर सांगते 2 1 = 2 2 2 = 4 2 3 = 6 अशा प्रकारचा 2चा टेबल सगळ्यांनाच माहिती आहे. तर हा 2चा टेबल बस इथे ऍड करायचा आहे. बे 1 बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बे 6 12 बे 7 14 बे 8 16 बे 9 18 बे 10 20. आता बघा ऍड करून तुम्हाला हे 13चा टेबल मिळतो का. 11 + 2 11 + 2 13 22 + 4 26 33 + 6 39 44 + 8 52 55 + 10 65 अशा प्रकारचा तुम्ही 11 वरून डायरेक्ट 13चा टेबल तयार करू शकता. बस झाला 13चा टेबल तयार. अशाच प्रकारचा आता आपण 14चा टेबल बघू. 14च्या टेबलमध्ये आपल्याला 3चा टेबल आहे. 14चा टेबल तयार करण्यासाठी आपल्याला 11च्या टेबलमध्ये 3चा टेबल ऍड करायचा आहे. म्हणजे 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 10 30. 11च्या टेबलमध्ये 3चा टेबल ऍड केल्यानंतर 14चा टेबल येतो का. तर चला 11 + 3 14 22 + 6 28 44 + 12 56 म्हणजे 56 55 + 15 म्हणजे 76 66 + 18 म्हणजे 84 77 + 21 म्हणजे 98 88 + 24. अशा प्रकारे आपण 11 ते 20चे टेबल 2 पद्धतीने तयार करू शकतो. तुमच्या मुलांसाठी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही टेबल तयार करून त्यांना लर्न करू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करा. थँक्यू.